नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रसाद विनय पांडव आणि आजपासून मी श्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर भारतीय अर्थव्यवस्था हा विषय घेऊन येत आहे. बघा, हा आपला जो 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 विषय आहे अर्थशास्त्र, हा मुळातच थोडासा ना किचकट समजला जातो, पण हा एवढ्या आपण बेसिक लँग्वेजने शिकूया की एकदम छान पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मार्क कॅप्चर करता येतील. आता कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामसाठी जवळपास म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल की 100 मार्काचा हा पेपर असतो. याच्यामध्ये हायेस्ट वेटेज जवळपास 15 मार्काचं हे आपल्या ह्या अर्थशास्त्र या विषयासाठी आहे. आणि या 15 मार्कापैकी जे आपले सिलेबस पॉईंट आहेत कंबाईनचे, ते पण आपण सिक्वेन्स वाईज कव्हर करत आहोत. याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स इकॉनॉमीच्या, त्याच्यानंतर स्टॅटिक, मग ते बँकिंग असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, दारिद्र्य असेल किंवा बेरोजगारी असेल, आणि करंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं अर्थसंकल्प, ज्याला आपण काय म्हणतो बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे, ज्याच्यामधून 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला प्रीसाठी आणि मेनसाठी पण बघायला मिळतात. सो आपण बघूया आता की हे सिलेबस हळूहळू कसा आहे आणि आपण असं आता पुढे जाणार आहोत. अभ्यासक्रम जर बघितला आपण तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला हा आपला प्रिलिमचा अभ्यासक्रम आहे. मेनसाठी आपण नंतर पुढे आपण बघू. सध्या सुरुवातीला आपण प्रिलिमचा पॉईंट वाईज आपण स्ट्रक्चर कंप्लीट करूया. सुरुवातीला आपण बघूया राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यानंतर शेती, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगार आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला अर्थसंकल्प. ठीक आहे, अर्थसंकल्पामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. अपडेटेड अर्थसंकल्प आपल्याला आरामात मिळून जाईल. बेसिक काय आहे की आपल्याला सुरुवातीला शिकताना बेसिक कन्सेप्ट पहिला महत्त्वाचे आहेत की बाबा हे बेसिक्स काय आहे, कशावर हे इकॉनॉमी बेसिकली माउंट आहे, आणि त्याच्यानंतर आपण बघूया की अर्थसंकल्पामध्ये कशा कन्सेप्ट्स आहेत आणि त्या बेसिकमध्ये कशा आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात सुरुवातीला या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, बरोबर, आणि त्याच्यानंतर बँकिंग हा एक चॅप्टर बघूया. बँकिंग टॉपिकमध्ये आपण टोटल म्हणजे CRR काय, SLR काय, हा जो कॉन्सेप्च्युअल भाग आहे तोच आपण बघूया, म्हणजे जेणेकरून कळेल की तुम्हाला की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते का नाही. ठीक आहे, सो सुरुवातीला आपण सिलेबस तर पाहिला, अर्थसंकल्प पण आपण त्याच्या खाली एक नंतर हळूहळू म्हणजे लेक्चर आपण अपलोड करूच. ठीक आहे, सो तसं जर बघायला गेलं तर अर्थशास्त्राची अशी काही एक फिक्स डेफिनेशन नाही आहे, राईट. सो एक अर्थशास्त्र म्हणजे काय की एक संपत्तीची उत्पत्ती, वापर, हस्तांतराचा अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे. ठीक आहे, वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण, वापराच्या पद्धती समजून घेण्यासाठी आणि आर्थिक प्रक्रियेचं विश्लेषण करणारं सामाजिक शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आता हे कसं आहे बघा, हे ना स्टेटमेंट आहे एक. ठीक आहे, पण हे स्टेटमेंट हे आपल्याला आहे एक्झामला म्हणून आपण म्हणजे आता जर तुम्हाला अशी डेफिनेशन आली एवढी साधी सिंपल तर येणार नाही, कंबाईनसारखा एक्झाम आहे तो. ठीक आहे, पण आली आणि जर विचारलं की ह्या डेफिनेशनला काय म्हणतात तर ऑब्व्हियस अर्थशास्त्रच म्हणतात. ठीक आहे, सो एवढी सोपी आपल्याला काय करायचं ते समजून घ्यायचं काय आहे. सो एक जर तुम्हाला जर मी असं म्हणालो की जर एक इकॉनॉमी रन कशी होते तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल असं समजून घ्या की एक 2-3 लोक आहेत किंवा सपोज मीच आहे आणि मला एखादी इंडस्ट्री स्थापन करायची आहे माझ्या गावामध्ये. ठीक आहे, सो मी काय करेल की बँकेमध्ये जाईल, राईट, लोन घेईल. लोन घेतल्यानंतर काय होईल की त्या आलेल्या म्हणजे मिळालेल्या लोनमधून मी काही रॉ मटेरियल खरेदी करेल, काही मशिनरी खरेदी करेल आणि मी एक लॉन्च करेल प्रोडक्ट. सो प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर काय होईल, तो मार्केटमध्ये जाईल, विकला जाईल, राईट. सो त्याच्यामधून मला जो इन्कम येईल, सो मला पण काहीतरी पुढे एक टॅक्स देणं आहे गव्हर्नमेंटला. सो गव्हर्नमेंटला मी तो टॅक्स देईल आणि गव्हर्नमेंट काय करेल, तो पैसा सोशल वेलफेअरसाठी उपयोगी होईल. सो बेसिकली हे अर्थशास्त्राचं चक्र आहे, राईट. सो जसं मी तुम्हाला म्हणालो की एक चक्र आहे ज्याच्यामधून हा इंडस्ट्री स्थापनेपासून मग ते रॉ मटेरियल खरेदी करणे, राईट, त्याच्यानंतर तो प्रोडक्ट तयार करणे, तो लॉन्च करणे आणि लॉन्च केलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये विकला जाणे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला तो पैसा म्हणजे प्रोडक्ट तर ऑब्व्हियस युजफुल असणारच आहे तरच तुम्ही घ्याल ना. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग काय होईल, त्याचा टॅक्स आपल्याला भरावा लागेल आणि मग तो टॅक्स काय भेटेल, गव्हर्नमेंटला मिळेल आणि मग गव्हर्नमेंटला जो मिळालेला टॅक्स हा सोशल वेलफेअरसाठी आपण उपयोगी करू शकतो. सोशल वेलफेअर म्हणजे काय की स्कूल्स असतील, राईट, त्याच्यानंतर हॉस्पिटल असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी आपण जसं आपण म्हणतो की रोड्स वगैरे बिल्ड करणे. ठीक आहे, एखादी इंडस्ट्री सेटअप करणे, त्याच्यामध्ये मग एम्प्लॉयमेंट वगैरे मिळेल, अशा गोष्टीसाठी मग काय करतं गव्हर्नमेंट पैसा यूज करतं. सो बेसिकली हे काय आहे, पेनपासून म्हणजे नॉर्मली एक पेन हे एक उदाहरण झालं जसं आपण म्हणालो, किंवा एक ऑटोमोबाईलमध्ये एक प्रोडक्ट झाला की जो सपोज व्हेकलच बनवायला घेतली आपण एक एक्समाइंड नावाची, सो त्याच्यामध्ये पण झालं. ठीक आहे, कुठलाही एक प्रोडक्ट, सो ज्याच्यामधून हे इकॉनॉमी रन व्हायला पाहिजे.
आता याच्यामध्ये बघा की हे बेसिक आता आपण हळूहळू बघूया की हे काय आहे याच्यामध्ये बेसिकली. तसं जर बघायला गेलं तर इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक ओक्योनॉमिया या शब्दापासून आला आहे. ओक्योज म्हणजे काय, हाऊस, ज्याला आपण गृह म्हणतो, आणि नॉमस म्हणजे काय, रूल्स. ठीक आहे, कळावं तुम्हाला म्हणून. जर असं आलं की बाबा इकॉनॉमिक्स हा मूळ शब्द कोणत्या लँग्वेजपासून तयार झाला आहे, तर तो ग्रीक या लँग्वेजपासून तयार झाला आहे. राईट. त्याच्यानंतर 1776 ॲडम स्मिथ या अर्थतज्ञाने अर्थशास्त्राची व्याख्या अशी केली. कशी केली? अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्रांच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय. राईट. सो मग आपल्याला क्वेश्चन काय येतो की बाबा ही डेफिनेशन कोणी दिली? राईट. सो ही डेफिनेशन आपल्याला 1776 ॲडम स्मिथ या अर्थतज्ञाने दिली. सो हा एक पहिला पॉईंट झाला. हे आता रिसेंटली एक PYQ आला होता. आता एक TCSची मला वाटतं DMERची एक्झाम झाली होती, त्यात एक सरळ दिलं होतं की ही डेफिनेशन जी आहे ही कोणी दिली. सो डिफरंट अर्थतज्ञांनी एक वेगवेगळी आपापल्या परीने अर्थशास्त्राची डेफिनेशन दिली. ते आपण खाली बघूया की कौटिल्यांनी काय दिली आहे किंवा अजून कोणी काय दिली आहे. ठीक आहे. सो त्याच्यावर पण एक क्वेश्चन मात्र असतो. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणालो की अर्थशास्त्र म्हणजे काय, की उत्पादन, प्रोडक्शन. राईट. त्याच्यानंतर त्याचं विभाजन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन, विनिमय आणि उपयोग. मग त्याचा उपयोग काय? ऑब्व्हियस एक, आता सपोज मी जर हा पेन तयार केला तर ह्या पेनचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना. काय कशासाठी होतं? रायटिंगसाठी होतं ऑब्व्हियस. राईट. सो रायटिंगसाठी उपयोग झाल्यानंतर काय होईल? काय होणार आहे? रायटिंगच करणार आहेत. ठीक आहे. सो रायटिंग करणार आपण. त्याच्यानंतर आता सपोज या पेनचे जर सपोज मी 100 युनिट तयार केले. राईट. जर मी 100 युनिट तयार केले तर त्याच्यासाठी मला काहीतरी रॉ मटेरियल लागेल. बरोबर. त्याच्यानंतर मग मला ते शाईची म्हणजे इंक पण लागेल ना. सो इंक लागेल किंवा मग प्लास्टिकचं काहीतरी मटेरियल लागेल वर. राईट. सो असं मी काय करेल, एक पेन तयार करेल आणि तो पेन मी मार्केटमध्ये 10 रुपयाला विकेल. मग त्याच्यातून मला काहीतरी एक टॅक्स म्हणजे माझ्यासाठी पण म्हणजे मला बनवायला सपोज 8 रुपये लागले आणि 2 रुपयेमध्ये मला फॉर एक्झाम्पल मला प्रॉफिट मिळत असेल. सो ते 2 रुपये सगळे असे गोळा झाल्यानंतर मला पण ॲट द लास्ट माझ्या इन्कमला काहीतरी टॅक्स लागणार आहे आणि त्या टॅक्समधून गव्हर्नमेंटला काहीतरी मी म्हणजे टॅक्स देणार आणि गव्हर्नमेंट मग सोशल वेलफेअरसाठी ते काहीतरी उपयोग होणार. सो बेसिकली आपण हे अर्थशास्त्राची डेफिनेशन अगोदरच पाहिली. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपयोग म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाल की पेनचा काहीतरी उपयोग पाहिजे. तर या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हणतात. ठीक आहे, हे तर कळालं तुम्हाला. आणि ह्या चारच टर्म ज्या आहेत ना, ह्या खूप साऱ्या ठिकाणी उपयोग होणार आहेत, ह्या 4च टर्म इकॉनॉमीच्या. त्याच्यानंतर आणि यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. ऑब्व्हियस. कारण हेच मोठे 4 टर्म्स आहेत की ज्याच्यावर हे आर्थिक व्यवहार चालणार आहेत. आणि या आर्थिक व्यवहाराचे ज्यावेळेस एकत्रीकरण होईल, त्या आर्थिक व्यवस्थेचं एकत्रीकरण झाल्यानंतर त्याला आपण काय म्हणणार, ऑब्व्हियस अर्थव्यवस्था म्हणतात. आता बघा याच्यामध्ये फक्त 2च पॉईंट लक्षात ठेवा. एक की ॲडम स्मिथ यांनी ही कोणती डेफिनेशन दिली, तर ही जी की आपण म्हणालो अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्रांच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय. आणि 2 की बाबा ही बेसिकली अर्थशास्त्र म्हणजे कुठल्या पिलरवर डिपेंड आहे किंवा कुठल्या प्रकारच्या व्यवहारांवर डिपेंड आहे, तर 4 प्रकारच्या व्यवहारांवर डिपेंड आहे. राईट. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे, व्यवस्थांचे प्रकार. आता बघा ही एक डायग्राम आहे, एवढीच लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रकार कळून जातील. काय बरं की प्रकारामध्ये काय की उत्पादन साधनाच्या मालकीनुसार उत्पादन साधनाच्या मालकीनुसार म्हणजे काय की भांडवलशाही आहे, समाजवादी आहे आणि मिश्र इकॉनॉमी आहे. राईट. त्याच्यानंतर त्याला आपण कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट आणि मिक्स्ड इकॉनॉमी असं पण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की विकासाच्या पण अवस्थेनुसार आहेत. काय की एक विकसित आहे आणि एक विकसनशील आहे. विकसित आणि विकसनशील म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर एक डेव्हलप्ड आहे आणि डेव्हलपिंग आहे. ठीक आहे. मग डेव्हलपमध्ये काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर विचारले की बाबा डेव्हलप्ड इकॉनॉमी कोणती आहे किंवा डेव्हलप्ड अर्थव्यवस्था कोणती आहे किंवा विकसित अर्थव्यवस्था कोणती आहे, तर म्हणजे काय की USA अमेरिका. सो अमेरिका आपण काय म्हणतो, अरे विकसित देश. ठीक. किंवा विकसनशील म्हणजे काय की आपण काय म्हणतो त्याला की फॉर एक्झाम्पल सगळ्यात भारी उदाहरण आपला देश इंडिया. ठीक आहे. सो इंडिया इज डेव्हलपिंग म्हणजे काय, विकसनशील आहे. ठीक आहे. विकसित आणि विकसनशीलचा डिफरन्स काय ते तर आपण खाली बघूयाच. फक्त ह्याच्यावर काय करा, फक्त एवढंच लक्षात ठेवा की उत्पादन साधनाच्या मालकीनुसार 3 प्रकार पडतात. कोणते 3, तर एक आहे कॅपिटलिस्ट, दुसरा आहे सोशलिस्ट, तिसरा आहे मिक्स्ड. राईट. आणि विकासाच्या अवस्थेनुसार 2 आहेत, एक विकसित एक आहे आणि एक विकसनशील एक आहे. बरोबर. पुढे आता बघा सगळ्यात अगोदर की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, हा पहिला जो आपण पाहिला की एक सेकंद इथे. राईट. सो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय आहे की उत्पादनाची साधने सहसा ही खाजगी मालकीची असतात. आता बघा फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये मी हा एक पेन लॉन्च करतोय आणि या मार्केटमध्ये पहिला मी आता ह्याच्या वेळेस पेन लॉन्च करेल त्यावेळी मी काय माझ्या डोक्यात असणार आहे की हा पेन मार्केटमध्ये कसा चालेल. बरोबर. आता ज्यावेळी मी हा पेन मार्केटमध्ये काढेल. राईट. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी मला काहीतरी खर्च लागेल. राईट.
जसं मी तुम्हाला म्हणालो मग की 10 रुपयाला मी सपोज मी पेन लॉन्च करतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मला बनवायला किती खर्च येईल किंवा माझे त्याचे प्रॉफिट्स किती असतील ही गोष्ट वेगळी झाली. पण हा पेन मी बेसिकली काढेल का, कारण त्याची काहीतरी मार्केटमध्ये व्हॅल्यू पाहिजे, बरोबर ना. जर तशी असेल तरच आपण तो लॉन्च करेल ना. मग याचं प्रोडक्शन म्हणजे बनवण्यापासून ते विकण्यापर्यंत सगळे डिसिजन माझे असतील, बरोबर. तर थोडक्यात काय की कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सगळी जबाबदारी ही खाजगी मालकाची असते. जसे की आता बघा, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलामार्फत होते आणि त्याच्या किमती कोण ठरवतात, तर बाजार यंत्रणा ठरवतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय की इथं बघा वैशिष्ट्यामध्ये एक पॉईंट आहे बघा, याची व्यवसायाची निवड, उभारणी या समितीचे सर्व निर्णय कोण घेतं रे, मालक घेत, बरोबर ना. मग मालक जर घेत असेल तो स्वतःचा, तर मी गव्हर्नमेंटला का विचारू की बाबा मला काय लॉन्च करायचं, बरोबर ना. तसं सो इथे फक्त 2च पॉईंट लक्षात ठेवा. काय 2 पॉईंट लक्षात ठेवाल की एक, भांडवलशाही अर्थव्यवस्था ही फक्त खाजगी मालकाची असते आणि त्याचं ठरवायची म्हणजे काय की कुठला प्रोडक्ट लॉन्च करायचा किंवा अजून काही, किंवा ती रन कशी करायची इकॉनॉमी, हे सगळं कोण ठरवतील, तर मार्केट फोर्सेस ठरवतील. मार्केट फोर्सेस म्हणजे काय, किमती बाजार यंत्रणे, राईट, किमती बाजार यंत्रणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मार्केट फोर्सेस असं पण म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर याच इकॉनॉमीला लेजिस्फेअर, ठीक आहे, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं म्हणतो. हस्तक्षेप विरहित म्हणजे काय रे, कोणाचा हस्तक्षेप असू शकतो, ऑब्व्हियस गव्हर्नमेंटचा असेल ना. सो गव्हर्नमेंटचा विदाऊट म्हणजे गव्हर्नमेंटचं काही घेणं देणं नाही आहे, जे पण असेल ते स्वतः खाजगी मालकाचंच असेल आणि तो स्वतःचं रन करेल, ठीक आहे. सो या इकॉनॉमीला लेजिस्फेअर इकॉनॉमी असंही म्हटलं जातं. क्वेश्चन असा येईल की बाबा लेजिस्फेअर इकॉनॉमी म्हणजे काय, की बाबा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन डायरेक्ट आला की लेजिस्फेअर इकॉनॉमी म्हणजे काय. पहिला ऑप्शन दिला की तुम्हाला भांडवलशाही, दुसरा दिला की समाजवादी, तिसरा दिला की मिश्र इकॉनॉमी आणि चौथा दिला नॉन ऑफ द अबव. तर ऑब्व्हियस तुम्हाला आलं पाहिजे की लेजिस्फेअर इकॉनॉमी म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, बरोबर, राईट. पुढे जाऊया. आता याचे वैशिष्ट्य काय आहेत बघा, की उत्पादनाच्या साधनांची खाजगी मालकी हक्क हे याचे मूलभूत वैशिष्ट्य आहे, ऑब्व्हियस. जसं आपण वरती बघितलं, उद्योग व्यवसायाची निवड व त्याची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतात, ठीक आहे. दुसरं, ग्राहक हे सार्वभौम असतात, कारण उत्पादक ग्राहकाच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. आता फॉर एक्झाम्पल मी जर हा एक पेन मार्केटमध्ये लॉन्च केला आणि तो जर चाललाच नाही तर मी दुसरा तयार करेल का, नाही करणार ना. कारण का, ह्याचं मार्केटमध्ये खपच नसेल तर मी का काढू, राईट. सो असं नाही, म्हणजे काय की ग्राहक हा सार्वभौम आहे. जर त्यांनी जर तसं रिस्पॉन्स दिला तर आपण मग नेक्स्ट कुठला तरी अपडेटेड व्हर्जन, राईट, असं म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये, सेम तसं, ठीक आहे. सो ग्राहक ह्याचं सार्वभौम कोण आहे, तर ग्राहक, म्हणजे ग्राहक डिसाईड करतो की मार्केटमध्ये काय चालवायचं आणि काय नाही. 2, किंमत ठरवण्याची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त आहे, बरोबर आहे. मी जसं म्हणालो की 10 रुपयाला हा पेन आहे, जर 10 रुपयाला हा पेन असेल तर मग मला गव्हर्नमेंट येऊन म्हणणार नाही की तुम्ही तुमचा पेन 5 रुपये करा, कारण मला त्याला बनवायला किती खर्च आला आणि त्यात माझी प्रॉफिट मेकिंग किती हे मला इंडिव्हिज्युअल माहिती आहे, बरोबर. सो गव्हर्नमेंट नॉट इंटरफिअर इन दॅट. त्याच्यानंतर इथे नफा मिळवणे या उद्देशाने उत्पादन केले जाते. आता बघा, प्रॉफिट काय, फक्त नफाच मिळवायचा, बाकी त्याचा काय मोटिव्ह आहे बाकी मला काही घेणं देणं नाही. म्हणजे सपोज आता हा पेन जर शाई संपल्यानंतर नॉर्मल थिंग आहे की आपण पेन फेकून देतो, मग त्याचं हे आउटर कव्हरेज जे आहे प्लास्टिकचं किंवा अजून काही, तर ते बायोडिग्रेडेबल आहे का, मग ते पर्यावरणासाठी चांगलं आहे का, राईट. सो ह्या गोष्टी पण काही कन्सिडर केल्या पाहिजेत ना. पण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. म्हणजे कशामध्ये, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. कारण का, मोटिव्हच फक्त नफा कमवणे, राईट. आणि मग दोष पण बघा, तोच सांगतो की जास्तीत जास्त नफा मिळवणे हा उद्देश असल्याने गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण आणि पर्यावरण इत्यादीचा विचार केला जात नाही, राईट. कशामध्ये, भांडवलशाहीमध्ये. मग मला सांगा, जर पर्यावरणाचा जर विचार केला नाही तर मग पुढं सगळी डिपेंडन्स, म्हणजे सायकल सगळी डिपेंडन्स पर्यावरणावर आहे, बरोबर ना. सो जर असं जर बायोडिग्रेडेबल नेचर नसणारा जर प्रोडक्ट आपण जास्त बनवला आणि मग तो खूप साऱ्या त्याच्या वेस्टेज वगैरे तयार झाल्या जे बायोडिग्रेडेबल नाही आहे, सो ते पर्यावरणाला हानिकारकच आहे, बरोबर ना. सो याच्यावर पण काहीतरी कंट्रोल पाहिजे ना. मग त्याच्यासाठीच मग काय पाहिजे की समाजवादी अर्थव्यवस्था, ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की बाबा पूर्ण समाजवादी चालेल का, नाही, ते आपण पुढे बघू, कशी पण नाही चालणार ते. आता एक तर कळाल तुम्हाला की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सगळं खाजगी मालकाचं आहे, ह्यालाच लेजिस्फेअर इकॉनॉमी असंही म्हटलं जातं. 2, ह्याच्यामध्ये ग्राहक सार्वभौम असतात, राईट. आणि ह्याचा दोष काय आहे, तर फक्त नफा कमवणे हा मोटिव्ह असल्यामुळे या सगळ्या पॅरामीटरचा काही विचार केला जात नाही. 2, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं बघा. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीचे असतात रे, सरकारी मालकीचे असतात. जर सरकारी मालकाचे असेल तर त्याचं मी येऊन म्हणतोय का की नाही तुम्ही आता त्या पेनची किंमत 15 रुपये ठेवा, नाही. कारण का, सरकारी मालकीचे ना ते. जसं आणि वस्तू व सेवांचे उत्पादन विभाजन सरकारमार्फतच चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात, बरोबर. सगळे जे काय असेल ते गव्हर्नमेंट, जे काय असेल ते सगळं गव्हर्नमेंट, ऑल गव्हर्नमेंट,
ठीक आहे. याचं प्रोडक्शन गव्हर्नमेंटच करणार, याचं विभाजन पण गव्हर्नमेंटच करणार आणि याचं विकणार पण गव्हर्नमेंटच, राईट. सो ह्याचं रेग्युलेशन काय आहे, सगळं काय गव्हर्नमेंटच, राईट. मग अशी पण इकॉनॉमी आपल्याला चालेल का, तर बघू आपण आता नेमकी कुठली इकॉनॉमी आपल्याला सुटेबल आहे. या समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहे की साधन सामग्रीचा वापर हा समाजहितासाठी होतो. बघा, जसं की मी तुम्हाला म्हणालो की रिझनेबल प्राईसमध्ये आपण देतो. बघा, जसं की तुम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर बघा की बेसिक सलाईनच्या किमती किंवा अजून बाकी कॉस्टिंग आहे हे खूप रिझनेबल आहे. म्हणजे काय की एकदम गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करता आली पाहिजे, जे गव्हर्नमेंटचे मोटिव्ह आहेत. तेच जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले तर बघा तपासणी फीसच 500 रुपये, बरोबर ना. सेम तसं आहे की इथं कसं आहे, गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन आहे आणि मग गव्हर्नमेंट स्वतः असल्यामुळे ते रिजनेबल कॉस्टिंगमध्ये आहे. कारण का, मोटिव्ह आपला काय, सोशल वेलफेअर, कोणाचा, सरकारचा. तो समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे की येथे खाजगी भांडवलाला वाव नसतो. बघा, त्यामुळे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण न होता आर्थिक आणि सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. जसं मी तुम्हाला म्हणालो की एक पेन जर मी 10 रुपयाला मी जर काढला, पण सपोज तो 10 रुपयाला पण जर कोणाला परवडणारा नसेल तर तो पेन गरीब लोक का घेतील ना, नाही घेणार. आता तुमच्यासाठी असं वाटेल की यार 10 रुपये नॉर्मलच आहे. एक उदाहरण म्हणून मी 10 रुपये सांगितलं. सपोज ह्याच किमतीची किंमत मी तुम्हाला 150 रुपये सांगितली, तर मग काय, तुम्ही घ्याल पेन, नाही घेणार. तुम्ही काय करणार, अल्टरनेटिव्हला जाणार, बरोबर ना. पण हाच 150 रुपयाचा पेन जर सपोज तुम्हाला 20 रुपयामध्ये जर गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन जर अवेलेबल होत असेल तर मग तो का नाही होणार, बरोबर ना. म्हणजे तो तुम्ही घेणार ना, ऑब्वियस. सेम तसं याच्यामध्ये अजून एक आहे की इथे कसं आहे, खाजगी भांडवलाला काही वाव नसल्यामुळं आपला जो मोटिव्ह आहे काय की बाबा गरिबापर्यंत पोहोचणे, हा या इकॉनॉमी थ्रू फुलफिल होतो, बरोबर. मग याचे दोष काय आहेत, यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. कसा होतो रे, सपोज फॉर एक्झाम्पल मी आलो, माझं काहीतरी एक नवीन थिंकिंग आहे, मी असं सांगितलं की आपण या पेनमध्ये जे 4 पॅरामीटरनं यूज करून जो पेन बनवला आहे ह्याच्यामध्ये अजून 2 बनवूया, ठीक आहे. अजून 2 पॅरामीटर असे टाकू जेणेकरून जो मिळणारा जो एक किंवा तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो अजून युनिक बनवेल. पण या 2 पॅरामीटरचा मी सुचवलेला जर विचार असेल, तो जर गव्हर्नमेंटनं नाही मान्य केला तर मग कसं होणार की बाबा, म्हणजे मग तेच की बाबा इकॉनॉमी ही चांगली आहे का, चांगली का वाईट हे आपण पुढे बघूयाच. तर मग असं होणार की माझा काहीच विचार केला जाणार नाही. कारण का, मग ते दोषामध्ये तेच त्यांनी सांगितले की यात काय, स्वातंत्र्याचा लोप होतो. 2, राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. आता हे काय जास्त वेगळं सांगण्याची गरज नाही. 3, यामुळे कार्यक्षमता व उत्पादनता कमी होते. कारण का, जर नवीन इनोव्हेशन नाही, नवीन काही सोर्सेसला वाव नाही, तर मग ती गोष्ट अपडेट कशी होणार, आहे तशी स्टॅटिक राहू शकते, राईट. तिसरी जी इकॉनॉमी आहे मिश्र इकॉनॉमी. बघा, 2 गोष्टी आपण पाहिल्या. एक आहे भांडवलशाही. भांडवलशाहीमध्ये आपण पाहिलं की सगळं जे काय आहे ते खाजगीचं. 2, समाजवादीच पाहिलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं काय की याच्यामध्ये सगळं गव्हर्नमेंटचं आहे, बरोबर. सगळं काय गव्हर्नमेंटचं आहे समाजवादामध्ये. आणि मग मिश्रमध्ये काय की भांडवल अर्थव्यवस्था प्लस समाजवादी अर्थव्यवस्था, ठीक आहे. ह्या दोघांचं ज्यावेळेस मिश्रण तयार होतं त्यावेळेस त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे काय की सांगणारे जे थिंकर्स आहेत त्यांनी काय सांगितलं की आपल्याला ही पण नुसती भांडवलशाही ही पण नाही जमणार आणि नुसतं समाजवादी हे पण नाही जमणार, विच इज नॉट सुटेबल फॉर कंट्री, राईट, कंट्रीज इकॉनॉमी. मग आपल्याला काय केलं पाहिजे, मिक्स इकॉनॉमी आणली पाहिजे. मिक्स म्हणजे काय की काही प्रमाणामध्ये भांडवलशाही पण असली पाहिजे, काही याच्यामध्ये समाजवादी पण असली पाहिजे, बरोबर. मग याच्यामध्ये म्हणून काय आलं की एक मिक्स इकॉनॉमी आली. मिक्स इकॉनॉमी म्हणजे काय की भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आता कळालं असेल तुम्हाला की भांडवलशाहीमध्ये पाहिलं की काय फक्त खाजगी लोक आहेत, समाजवादीमध्ये काय फक्त गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन आहे, आणि मग मिश्रमध्ये काय तर दोघांचं पण भांडवलशाही प्लस समाजवादी, राईट. आणि मग याचे जे दोष आहेत ते दोष आपण टाळूया आणि ते दोष टाळून काय होईल की एक मिश्र अर्थव्यवस्था होय. म्हणजे काय की सपोज मी तुम्हाला वरती एक्झाम्पल दिलं की 4 पॅरामीटर बनवून जर एक पेन गव्हर्नमेंटनं तयार केला असेल तर त्यातले मी माझे 2 इनोव्हेशनचे अजून पॉईंट बनवेल. टोटल 6 पॅरामीटरवर मी एक प्रोडक्ट तयार करेल, ज्या प्रोडक्ट हा अपडेटेड असेल, बरोबर. आणि मग त्या प्रोडक्ट ऑब्वियस युजफुल तर असणारच आहे, शिवाय नवीन इनोव्हेटिव्ह असल्यामुळं, अपडेटेड असल्यामुळं त्याची एक अट्रॅक्शन किंवा त्याचा जे यूज हा जास्त होईल. आपण मोबाईलचं पण उदाहरण घेऊ शकतो. मी जे समजण्यासाठी उदाहरण घेतोय, खूप बेसिक उदाहरण आहे. यामध्ये वस्तू व सेवांचे कार्य हे सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणले जाते. जसं मी तुम्हाला हे म्हणलं की हे गव्हर्नमेंट आणि सपोज हा खाजगी, याला आपण प्रायव्हेट असं पण म्हणू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर काही वस्तू व सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. जसे की फॉर एक्झाम्पल प्राईस.
सपोज मी जर म्हणालो की नाही नाही माझा पण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आहे, तर तुम्ही काय करा की एकदम प्राईस हाय ठरवा, म्हणजे जास्त करून प्रॉफिट आपल्याला कमवता येईल. गव्हर्नमेंट काय म्हणलं की नाही, आपल्याला काय आहे एकदम डाऊन अर्थपर्यंत जायचं. डाऊन टू अर्थ म्हणजे काय, गरिबापर्यंत तो प्रोडक्ट पोचला पाहिजे असं. मग त्याने काय काय केली की बाबा त्यांनी काय केलं की बाबा 200 रुपये किंमत ठेवण्याच्या ऐवजी 100 रुपयेच किंमत ठेवली, विच इज रिजनेबल. ठीक आहे, कारण का तर त्याच्या पाठीमागे येणारे कष्ट पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की 100 रुपयामध्ये हा आपण प्रोडक्ट लॉन्च करूया किंवा देऊया. त्याच्यामुळे काय झालं की जे किंमत ठरवण्याचा जो अधिकार आहे हा सगळा कुणावर आला रे, सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. तर अशा काही पॅरामीटर्स आहेत जिथे की सरकार असं म्हणू शकते की हे यूज करूनच, प्रोडक्ट यूज करूनच तुम्ही एक प्रोडक्ट तयार करा, किंवा हे पॅरामीटर यूज करूनच तुम्ही एक प्रोडक्ट तयार करा जो की पर्यावरणाला पण जास्त ऱ्हास नाही आणि मार्केटमध्ये पण व्यवस्थित त्याचा यूज होईल. बरोबर. सो मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण दोनच बघितले पॉईंट, एक की भांडवलशाही आणि समाजवादी या दोघांचे जे दोष आहेत ते आपण टाळले, आणि याच्यावर जे रेग्युलेशन आहे हे दोघांचं पण आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण पाहिलं होतं की ही जी आपण पाहिली या चार्टमध्ये, एक सेकंड, हे बघा, उत्पादन साधनाच्या मालकीनुसार आपण पाहिलं की भांडवलशाही पाहिली, समाजवादी पाहिली, मिश्र पाहिली. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला काय बघायचं होतं की विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार एक विकसित आहे आणि एक विकसनशील आहे. बरोबर. ती एक आपण बघू की विकसित आणि विकसनशील म्हणजे काय. आता बघा की विकसित आणि विकसनशीलमध्ये तर हे फोटो दिसत असेल बघा, हे जे आहे हे पूर्ण डेव्हलप्ड आहे, म्हणजे काय विकसित आहे, आणि हे विकसनशील आहे. राईट. इथे मी लिहितो वाटल्यास. सो याच्यामध्ये बघा की आता इथे जर तुम्ही नीट पिक्चर जर पाहिला तर तुम्हाला कळेल बघा इथे की बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. राईट. इन्फ्रास्ट्रक्चर किती, म्हणजे बघा लाईटिंग पण आहे याच्यात. आता तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण मे बी दिसेल. सो इथे लाईटिंग आहे. राईट. मोठे मोठे टाउन्स आहेत. आणि इकडे बघा आपला थोडासा कसं झोपडपट्टीचा वगैरे भाग आहे, किंवा स्ट्रक्चर घराचं थोडंसं असं याच्यासारखं ॲडव्हान्स नाही आहे. बरोबर. सो हे म्हणून काय, हे विकसनशील आहे. हे विकसित याच्याकडे ग्रो होते. राईट. काय होते, वाढायला लागले. आणि हे विकसित काय, हे अजून स्वतःला परत अपडेट करायला लागले, अजून अपडेट करते. म्हणजे असं याच्यामध्ये बेस्ट उदाहरण मी तुम्हाला सांगितली ते हे काय USA, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही उदाहरण देऊ शकता इंडिया किंवा चायना. ठीक आहे. मग हे दोन इकॉनॉमी. राईट. सो हेच की विकसित अर्थव्यवस्था, त्याला आपण डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणतो. याच्यामध्ये काय आहे की दरडोई राष्ट्र उत्पन्नाचं मोठं प्रमाण असतं. तर दरडोई राष्ट्र उत्पन्न ही कन्सेप्ट थोडी मोठी आहे, हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. पण याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या की एक उत्पन्नाचं प्रमाण हे मोठं आहे, ऑब्व्हियस. दोन, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण किंवा शहरीकरण आहे, ऑब्व्हियस आहे. जसं आता तुम्ही बघा की USA मधले किंवा अमेरिकेमधले काही स्टेट्स हे कितके छान आहेत की म्हणजे काही ते कंट्री, वेगळी कंट्री असल्यासारखं वाटतं. राईट. पण तेच आपल्याकडे पण इव्हन इंडियामध्ये काही हे डेव्हलप्ड सिटी पण आहेत, जसं की पुणे असेल, मुंबई असेल, मेट्रो सिटी आपण म्हणतो त्याला. राईट. पण तेच आपण बाकी औरंगाबाद असेल किंवा आपलं जालना असेल किंवा बाकी अदर विदर्भामधले वगैरे काही वर्धा वगैरे असेल, तर ते एवढं असं डेव्हलप नाही आहे की जेवढं पुणे किंवा मुंबईसारखं वगैरे नाही आहे. राईट. सो हे मी तुम्हाला सिटीचं एक एक्सप्लेनेशन दिलं. हे कसं आहे, हे कंट्रीचं आहे. राईट. सो मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे. खेडे गावामध्ये तिकडे इंडस्ट्रीज वगैरे आहेत. राईट. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे हळूहळू आता यायला लागले. त्याच्यानंतर साक्षरतेचं उच्च प्रमाण आणि घटता जन्मदर आणि मृत्यूदर. आता ऑब्व्हियस आहे बघा, एक सायकल असते जे आपण आता पॉवर्टीमध्ये वगैरे की दारिद्र्यामध्ये आपण शिकू की हे नेमकं जन्मदर, मृत्यूदर कसा डिपेंड असतो आणि मग त्याचा इफेक्ट काय होतो ते आपण डिटेलमध्ये कन्सेप्ट बघू. पण इथं समजून घ्या फक्त की साक्षरता म्हणजे काय, हे तर तुम्हाला माहिती आहे की लिटरसी, की शिक्षणाचं महत्त्व त्यांना किती होतं. आणि मग ते लोक जास्त प्रमाणामध्ये लिटरसी असल्यामुळं नवे प्रोडक्ट, नवे इनोव्हेशन आयडिया हे त्यांच्याकडून यायला लागलं. म्हणून तर बघा की 100% लिटरसी आणायचं आपलं आता धोरण आहे, जे आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये आपण ते फुलफिल करतो आहे. याच्यामध्ये मग हेच की बाबा जर्मनी असेल, फ्रान्स असेल, USA, UK, ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, हे अशा कंट्रीज आहेत की ह्या सगळ्या काय आहेत, विकसित आहेत. एक क्वेश्चन रिसेंटली असा आला होता की आशियामधला असं एकमेव देश आहे जो की काय विकसित आहे, तर त्याचं उत्तर आहे जपान. ठीक आहे. सो जपान हा आशियामधील, बघा इथे मी दिलं आहे पण, ठीक आहे, आशियामधील एकमेव असा देश आहे की जो काय डेव्हलप्ड आहे. ठीक आहे, विकसित आहे. बाकी तुम्ही म्हणाल इंडिया, चायना, तर बाई ते इकडे येतं, विकसनशीलमध्ये येतं. ठीक आहे, विकसित डेव्हलपिंगमध्ये येतं. डेव्हलपिंगमध्ये काय बघा, एकदम ऑपोजिट आहे. दरडोई उत्पन्न कमी आहे. बरोबर. औद्योगिक शहरीकरण प्रमाण कमी आहे. नाही असं आहे का, नाही. जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं की प्रमाणच नाही आहे, तर हे एक्स्ट्रीम झालं. एक्स्ट्रीम स्टेटमेंट कधी पण फॉल्स असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर साक्षरतेचं प्रमाण, कमी प्रमाण, उच्च जन्मदर आणि मृत्यूदर याचं पण
प्रमाण कमी, पण कशाला कशाला ॲज कम्पेअर टू विकसित. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज सेक्स रेशो जर आपण पाहिला तर सपोज 900 हा जर असेल, ठीक आहे, तर तो जर सपोज डेव्हलप्ड विकसित देशांचा असेल तर मग हा कुठेतरी 800 850पर्यंत विकसनशील देशाचा आहे, बरोबर. तसं त्याच्यानंतर साक्षरतेचं प्रमाण कमी, जे उच्च जन्मदर मृत्यू दर, हे तर तुम्हाला आता सांगितलं. याच्यामध्ये सगळ्यात भारी उदाहरण चायना, इंडिया आणि श्रीलंका. आता तुम्हाला पण हे आज नवीन कळालं असेल की इंडिया ही एक डेव्हलप्ड नाही आहे, तर ही डेव्हलपिंग कंट्री, राईट. इवन चायनासुद्धा डेव्हलपिंग आहे. हे टॅग कसे दिले जातात कसे नाही हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूयाच की काय काय आहे. खूप बेसिकपासून सांगतो मी तुम्हाला की खूप इंटरेस्टिंग आहे बेसिकली हे. त्याच्यानंतर काही आता बघा, हे डायरेक्ट नाही, डायरेक्ट MCQ येतं बघा ह्याच्यावर, की अर्थशास्त्राने दिलेल्या व्याख्या. जसे की काय, कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपादन आणि व्यवस्थापन, ठीक आहे. सो डायरेक्ट असा येतो 1 मार्कर की ही डेफिनेशन कोणाची, म्हणजे कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने दिली आहे. तर मग तुम्ही सांगू शकता की कौटिल्य. ऑप्शन तयार करायला ते खूप सारे त्यांच्याकडे प्रेफरन्स आहेत की बाबा ते 1 नंबरला कौटिल्य देतील किंवा 4 नंबरला कौटिल्य देतील. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पाहिजे 1 मार्क त्या क्वेश्चनचा, बरोबर. तर आपल्याला काय करायचे आहेत की ह्या तुम्ही अर्थशास्त्राने दिलेल्या व्याख्या, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता रनिंग नोट्स वगैरे काढाल त्यावेळी हे टिपून घ्या तिथे की अर्थशास्त्र म्हणजे संपत्ती, शास्त्र म्हणजे विज्ञान, आणि त्याला आपण काय म्हणतो अर्थशास्त्र म्हणजे संपादन आणि व्यवस्थापन. हे कोणी दिलेले आहे, कौटिल्य यांनी दिले. त्याच्यानंतर ॲडम स्मिथ, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असे मानलं जातं. सगळ्यात पहिल्या स्लाईडला तुम्हाला आठवत असेल की 1776मध्ये ॲडम स्मिथने एक डेफिनेशन दिली होती, तीच आहे. पण ती आता कोणत्या बुकमध्ये दिली हा पण एक क्वेश्चन होता की अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या ही 1776मध्ये त्यांचा एक ग्रंथ आहे. काय ग्रंथ रे, अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन, ठीक आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी मांडली. यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, ठीक आहे. सो ही पण एक डेफिनेशन ॲडम स्मिथ यांनी दिली. हे हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ इम्पॉर्टंट आहे. हा पण 1 मार्करसाठी येऊ शकतो, हा पण 1 मार्करसाठी येऊ शकतो. ज्या नोट्स आहेत त्या आपल्या अशा म्हणजे खूप टू द पॉईंट आहेत. याच्यामध्ये असं एक्स्ट्रा काही नाही आहे. ज्याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो तेवढ्याच नोट्स आहेत, बाकी काही रामायण महाभारत नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अल्फ्रेड मार्शल, एक मिनटं, ठीक आहे, अल्फ्रेड मार्शल. सो अल्फ्रेड मार्शल यांनी काय सांगितलं की यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली बघा. त्यांनी काय सांगितलं की प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केलं. आता डायरेक्ट हे मध्यंतरी ना एका एक्झामला हे सुद्धा आलं होतं की प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे बुकच कोणाचं, तर हे डायरेक्ट अल्फ्रेड मार्शल यांचं. कधी लिहिलं एवढं इथपर्यंत येत नाही. मोस्टली इयर जे असतात हे आता बघूया, हे आपण ज्यावेळेस ॲप्रोचचे वगैरे बॅच बघू किंवा काही टेक्निक्स बघू, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, त्यावेळी आपण ते नक्की बघूया की कसं आहे कॉन्सेप्ट याचा. फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा की अल्फ्रेड मार्शल यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे बुक त्यांचं आहे आणि त्यांनी पण एक डेफिनेशन दिली. काय दिली, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास, ठीक आहे. सो ह्या डेफिनेशन कोणी दिल्या आणि कोणाच्या कोणत्या डेफिनेशन बेसिकली ह्या माहिती असणं आवश्यक आहे. सो हे आपण ह्या स्लाईडवर बघितलं. त्याच्यानंतर अजून एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे लिओनल रॉबिन्स. लिओनल रॉबिन्स यांनी काय सांगितलं की यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या बघा. हा पण क्वेश्चन आहे की कशावर आधारित आहे, तर ही दुर्मिळतेवर आधारित अर्थव्यवस्था यांची, ठीक आहे, अर्थशास्त्राची व्याख्या. मग त्यांनी काय सांगितलं की 1932मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व, अँड एसे ऑफ द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ द इकॉनॉमिक सायन्स, ठीक आहे. हे पुस्तक प्रकाशित केलं आणि मग त्यांची डेफिनेशन काय होती की अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, ठीक आहे. कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर इथं काय बघा, फक्त ह्याचं बुक, ठीक आहे, हे एक महत्त्वाचं आहे. इथे पण 1 मार्कर येऊ शकतो. आता अजून एक सर रॅग्नर फ्रिश हे एक थिंकर्स आहेत. तुम्ही जर राज्यसेवा मेन्सचे जर क्वेश्चन पाहिले तर तुम्हाला हे क्वेश्चन इथं बघायला मिळतील की कोणती डेफिनेशन कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेली, त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. ते आपण ॲट द लास्ट ज्यावेळेस आपला टॉपिक वगैरे संपेल त्यावेळी आपण सगळे PYQs घेणारच आहेत, त्यात तुम्हाला हे दिसेल. त्याच्यानंतर सर रॅग्नर फ्रिश यांनी काय सांगितलं की यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली बघा. 2 शाखांमध्ये काय विभागणी केली, एक असतं मायक्रो आणि एक असतं मॅक्रो, बरोबर. मायक्रो आणि मॅक्रो. मायक्रोमध्ये काय की सूक्ष्म आणि मॅक्रोला आपण स्थूल म्हणतो. आता बघा यांनी काय केले की 2 शाखांमध्ये विभागणी केली, मायक्रो आणि मॅक्रो. सूक्ष्म म्हणजे काय, यामध्ये वैयक्तिक घटकांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे काय, कुटुंब असेल, फर्म असेल, उद्योग आणि कामगार. मूलभूत संकल्प काय बघा, बाजार, खरेदीदार, विक्रेता, दलाल,
मजूर, वस्तू व सेवा, ठीक आहे. ह्या सगळ्या कुठल्या कन्सेप्ट आल्या तर ह्या सूक्ष्म आल्या. आता बघा ना एकदम मायक्रो दिसतंय बघा हे, आणि त्याच्याच अपोजिट बघितलं तुम्ही तर यामध्ये एकूण घटकाचा समावेश केला जातो. कशामध्ये? स्थूलमध्ये. यामध्ये एकूण घटकाचा समावेश केला जातो. त्याबरोबर वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध येतो, ठीक आहे. म्हणजे काय इंडिव्हिज्युअल लेवलवर कन्सेप्ट नाही आहे तर त्या राष्ट्रीय उत्पन्नावर कन्सेप्ट आहेत. मग तेच की उत्पन्न मूलभूत संकल्प काय? राष्ट्रीय उत्पन्न, गुंतवणूक असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, कर असेल किंवा राजकोषीय साधने आणि चलन धोरण असेल. आता याच्यावर क्वेश्चन कसा येतो बेसिकली की कोणते संकल्पना ह्या मायक्रोमध्ये येतात आणि कोणत्या ह्या सूक्ष्ममध्ये येतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मूलभूत संकल्पना जर याच्या पाहिल्या सूक्ष्मच्या तर हे एक आहे बाजार, खरेदीदार, विक्रेता, दलाल, मजूर आणि वस्तू सेवा. त्याशिवाय तुम्ही जर इकडे बघितलं की ह्या स्थूलमध्ये मूलभूत संकल्पना बघितला तर बघा मोठ्या मोठ्या टर्म आहेत बघा. राष्ट्रीय उत्पन्न आहे, गुंतवणूक आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, राईट. इथे पण कर आहे, राजकोषीय साधने आणि चलन धोरण, बरोबर. सो याच्यामध्ये तुम्हाला काय 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 कळालं की मूलभूत संकल्पना स्थूल कोणत्या आणि सूक्ष्म कोणत्या, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, यांनी काय केलं माहिती आहे का, हे कीथ एंड बोल्डिंग, हे खूप महत्त्वाचे आहेत. यांनी ना सूक्ष्म आणि स्थूल या अर्थशास्त्राची व्याख्या केली. आता प्रत्येक थिंकरची अर्थशास्त्राची व्याख्या लक्षात ठेवणं डिपेंड आहे का, म्हणजे महत्त्वाचं आहे का, तर एवढं असं नाही आहे. फक्त काही पॉईंट्स मी तुम्हाला असं हे असे करून दिलेत बघा, वन आणि हे गोल करून दिलेत. सो ते पॉईंट ना त्या पॉईंटवरच मोस्टली क्वेश्चन बनू शकतो आणि त्याच्यावर आतापर्यंत आलेले पण क्वेश्चन त्याच्यावरच आहेत. फक्त थोडीशी एक एक नजर फक्त फिरवा, एवढ्या ह्याच्यामध्ये बासून जाईल. सो हे बेसिक अर्थशास्त्राचं आपण एक लेक्चर बघितलं आता की बाबा एक अर्थव्यवस्था म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की दोन प्रकारे असते, बरोबर. पहिल्या याच्यामध्ये काय आपण भांडवलशाही पाहिली, त्याच्यानंतर समाजवादी पाहिली. भांडवलशाहीमध्ये काय पाहिलं की पूर्णतः खाजगी साधनावर डिपेंड आहे. सोशलिस्टमध्ये काय पाहिलं की पूर्णतः गव्हर्नमेंटवर आहे. मग त्याच्यानंतर असं कळालं की नाही हे दोन्ही इंडिव्हिज्युअली काय बरोबर नाही, पण यांचं जर मिक्स आपण केलं तर मग ती मिश्र अर्थव्यवस्था ही कंट्रीसाठी कुठेतरी फायदेशीर आहे. म्हणून मग स्वातंत्र्यानंतर आपण ही मिक्स इकॉनॉमी आपण म्हणजे आपली जी इकॉनॉमी आहे ती आता मिक्स इकॉनॉमी आहे. म्हणजे तुम्हाला जर उद्या क्वेश्चन विचारला की इंडियाची इकॉनॉमी कोणती, मग तर इंडियाची इकॉनॉमी मिक्स्ड इकॉनॉमी आहे. त्याच्यानंतर मग आपण पाहिले की विकसित काय आणि विकसनशील काय, म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज कोणत्या आणि डेव्हलपिंग कंट्रीज काय, आणि त्यांची एक पर्टिक्युलर डेफिनेशन की बाबा तुम्हाला कळालं की डेव्हलपिंगमध्ये जे आहे ते सगळं काय प्रगती होते हळूहळू. ते फोटो वगैरे तुम्हाला दाखवलं होतं बघा, ठीक आहे. डेव्हलपमध्ये काय की विकसित म्हणजे काय की बाबा ऑलरेडी सगळं झालेलं आहे, म्हणजे बिल्डिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ठीक आहे, लाईट वगैरे आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे. किंवा त्याच्यावर डिपेंड होणाऱ्या इनोव्हेशनच्या गोष्टी वगैरे ज्या असतील त्या सगळ्या ऑटोमॅटिक लॉन्च होतात. विकसनशीलमध्ये काय आहे की हे हळूहळू होते. दरडोई उत्पन्नाचं प्रमाण विकसितमध्ये जास्त होतं, इकडे कमी आहे विकसनशीलमध्ये, राईट. आणि मग लिटरसीचा रेट वगैरे तिकडे जास्त आहे विकसनशीलमध्ये त्याचा थोडासा रेट कमी आहे ॲज कम्पेअर टू विकसित देश. तर इथे ना आपली बेसिक अर्थव्यवस्था काय इथे संपतोय. आज आपण काय करतोय आता की इथपर्यंत क्वेश्चन येतो का, तर आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन हे याच्यावर एक आहेत, ठीक आहे. मूलभूत अर्थसंकल्प मायक्रो आणि मॅक्रो, आणि मग काही थिंकर्स जे होते अर्थशास्त्रज्ञ त्यांच्यावर एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ही अर्थशास्त्राची डेफिनेशन कोणी दिली असाही क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये ना कन्सेप्च्युअल आता ॲक्च्युअलमध्ये आपण पोर्शनला सिलेबस करतोय बँकिंगचा. आता बँकिंगचा जो कॉन्सेप्ट आहे बेसिकली ह्याच्यावर ना जवळपास खूप सारे PYQ तुम्हाला दिसते. हा बेस आहे बेसिकली. हा म्हणजे बेसिक इकॉनॉमी काय, हे राष्ट्रीय उत्पन्न वगैरे हे तर आपण पुढच्या लेक्चरला बघू. पण एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण बँकिंगमध्ये बघूया आता बघा, बँकिंग म्हटले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नाव तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल, ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता ही एक सेंट्रल आपली ना एकदम सगळ्यात महत्त्वाची कुठली बँक आहे तर सेंट्रल बँक, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो, ठीक आहे. आता ही ॲक्च्युली काय याचं रेग्युलेशन ह्या सगळ्या बँकेवर असतं, बरोबर. आता याची थोडी बेसिक बघूया की बाबा ही RBI नेमकी स्थापन कशी झाली, ठीक आहे. हे बघा हा लोगो आहे बघा यांचा. त्याच्यानंतर बघा ह्याची थोडीशी हिस्ट्री आपण बघू. हिस्ट्रीवर क्वेश्चन थोडेसे ते कधी स्टेटमेंट फॉर्ममध्ये विचारतात तर ते आपण बघूया की रिक्स बँक ऑफ स्वीडन 1656 ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. पहिलाच क्वेश्चन होता. म्हणून तर तुम्हाला म्हणाल की नोट्स आपल्या ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या टू द पॉईंट आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं जास्त असं काहीतरी फापट पसारा दिला अशातली कुठली गोष्ट नाही. पहिला पॉईंट आपण काय भेटला की रिक्स बँक ऑफ स्वीडन जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. दुसरा हा पण क्वेश्चन येऊन गेला, हे सगळे PYQ स्टेटमेंट आहेत. बँक ऑफ इंग्लंड 1694 ही खऱ्या अर्थाने जगातील पहिली मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते.
कारण काय रे याला, कारण या बँकेच्या परंपरांचा तत्वांचा वापर जगातील इतर बँकेने स्वीकारला. आता बघा, फॉर एक्झाम्पल एखादा जर सपोज एखादी गोष्ट असेल तर आपण ती विचारतो की कुठल्या रीतीने गेली आहे, राईट. किंवा सगळ्यात भारी उदाहरण तुम्हाला सांगतो की एखाद्या जिल्ह्यामध्ये सपोज एक इंडस्ट्री उभं आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला कळालं की ही इंडस्ट्री एकदम छान आहे, अशा प्रकारची इंडस्ट्री आपण आपल्या गावामध्ये उभा करू शकतो. सो तुम्ही काय केलं रे, तुम्ही त्याला विचारले की तू काय रिसोर्स वापरले, ह्याच्यासाठी मशिनरी कुठल्या वापरल्या किंवा कुठले स्किल्ड लेबर वापरले की ज्याचा वापर करून तू ही सगळी इंडस्ट्री सेटअप केली. मग त्याने एकदा तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय केलं, गावाकडाला तेवढी लँड वगैरे बघितली, ठीक आहे, त्याच्यानंतर काही रॉ मटेरियल खरेदी केलं आणि मग तो प्लॅन तसा चालू केला त्याच्यासारखा. ह्याचा अर्थ काय की तुम्हाला बेस कोणाचा झाला, जो तुमचा मित्र ज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यानं ऑलरेडी एक सेटअप टाकला होता, तर त्यानं काय केलं की त्याच्या तत्वांचा त्याच्या पद्धतीचा वापर करून त्याने इकडे त्याच्या स्वतःच्या गावामध्ये इंडस्ट्री स्थापन केली. बेसिक तेच आहे. काय सांगितलं यांनी की रिक्स ऑफ स्वीडन ही जी बँक आहे ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे म्हणून ओके. पण बँक ऑफ इंग्लंड ही बँक जी अशी आहे की याच्यामध्ये काय यांच्या परंपरेचा तत्वांचा जो वापर आहे तो इतर देशाच्या बँकेने स्वीकारला. जसं की त्यांचा वापर आपण RBIने स्वीकारला, ठीक आहे, किंवा बँक ऑफ इंग्लंड या गोष्टीवरती रन होते. तर मग ते 2 पॉईंट आपण पण घेऊया. जसं आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं बघा, राईट. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण बघितलं की बघा की काही गोष्टी आपण USA कडून घेतल्या, काही गोष्टी आपण रशियाकडून घेतल्या, काही गोष्टी आपण जर्मनीकडून घेतल्या, काही साऊथ आफ्रिकेकडून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर असा एक बेस घेऊन आपण आपलं स्वतःचं वैयक्तिक लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन तयार केलं. सेम तसं मग हे तुम्हाला कळालं की 2 पॉईंट काय ते. एक तर सगळ्यात सरळ स्टेटमेंटचा क्वेश्चन आला, पहिली मध्यवर्ती बँक कोणती, तर ओके रिक्स ऑफ स्वीडन, हे तुम्हाला इयर तिथं मेन्शन करतीलच. 2, दुसरी अशी कुठली बँक आहे की ज्याच्या तत्वांचा वापर पण दुसऱ्या एखाद्या देशांनी किंवा दुसऱ्या बऱ्याच देशांनी त्यांच्या सेंट्रल बँकनं स्वीकारला, तर ती आहे बँक ऑफ इंग्लंड, जी की 1694ला स्थापन झाली. तिसरं फेडरल बँक ऑफ अमेरिका, जी की 1913मध्ये स्थापन झाली, ठीक आहे. हा एक बेसिक पॉईंट. त्याच्यानंतर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झाली, तर 1 एप्रिल 1935ला ती स्थापन झाली. आता ती कशी स्थापन झाली ते आपण खाली बघूया. हे 4ही पॉईंट जे तुम्हाला मी आता सांगितले हे सगळे PYQ आहेत. ह्याच्यावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन आलेला दिसेल. एक तर जोड्या लावा झाला होता की इयर दिले होते आणि बँकचे नाव दिले होते आणि ते मग मॅच द पेअरमध्ये तुम्हाला उत्तर काढायचं होतं. आता या मध्यवर्ती बँकेचं म्हणजे आपली RBI ही काय मध्यवर्ती बँक आहे ना. सो ह्या मध्यवर्ती बँकेचं काही स्वरूप आणि वैशिष्ट्य आहेत बघा. काय, सर्वोच्च वित्तीय संस्था असते. ऑब्व्हियस आहे. सपोज आपल्या गावामधली जी आता SBI बँक आहे त्याच्यावर त्याला जी फायनान्स प्रोव्हाइड करणारी जी बँक आहे ती ऑब्व्हियस RBI आहे. ते कुठल्या पद्धतीनं फायनान्स वगैरे प्रोव्हाइड करते तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो सर्वोच्च वित्तीय संस्था असते, सहसा सरकारच्या मालकीची असते, बरोबर. आता RBI जर तुम्हाला म्हटलं तर कुठल्या एका माणसाची नाही आहे, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑब्व्हियस. त्याच्यानंतर राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे का, तर ऑब्व्हियस दूर आहे. जर ती प्रत्येकाचा जर राजकीय हस्तक्षेप असेल तर ती बँक रन कशी होणार. त्यांनी प्रत्येकाचे आपापले मोटिव्ह जर फुलफिल करून घेतले तर ती रन नाही होणार व्यवस्थित बँक. त्याच्यामुळे ही राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे. नफा कमवणे हा उद्देश काय नसतो, असतो नाही. नफा कमवणे हा उद्देश नसतो या बँकेमध्ये. कारण का, जर यानंच तसं केलं तर मग खालच्या बँक्स काय करतील आणि मग सामान्यांचं काय. सो नफा कमवणे हा उद्देश या बँकेचा नाही, तर देशातील बँक व्यवस्थेचा विकास साध्य करून पर्यायाने अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे हा असतो, बरोबर. सो तुम्हाला कळालं की याचा मोटिव्ह काय. या बँका व्यापारी बँकसोबत स्पर्धा न करता त्यांना वेळप्रसंगी काय करतात, मदत करतात. वेळप्रसंगी मदत करतात म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे, त्या बँकेमध्ये सपोज कॅपिटल नाही आहे, म्हणजे भांडवल नाही आहे, काही पैसेच नाही आहेत पुढे व्यवहार करण्यासाठी. तर मग काय करतं की अशा वेळी काय करतं ते थोड्या कालावधीसाठी पैसे वगैरे देतं, ठीक आहे. मग तशा प्रकारची मदत कोण करतं, RBI करतं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण स्वरूप बघितलं की ह्याचं कसं आहे आणि वैशिष्ट्य काय ते पण बघितलं. आता बेसिकली RBIची स्थापना आणि राष्ट्रीयकरण कसं झालं हे बघू आपण. भारतात मध्यवर्ती बँक करण्याची शिफारस सर्वप्रथम गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग यांनी केली. त्यांनी जनरल बँक ऑफ बंगाल आणि बिहार ही बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला, ठीक आहे. कधी दिला, तर हे ज्यावेळी ते वॉरेन हेस्टिंग, आता हे हिस्ट्रीच्या पिरियडमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा की वॉरेन हेस्टिंगचा जर कालावधी बघितला तर सगळ्यात सुरुवातीचा जो पहिला गव्हर्नर होता तो होता. सो त्यानं काय केलं, जनरल बँक ऑफ बंगाल आणि बिहार अशी बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला. दुसरं काय की 1926मध्ये हिल्टन यंग यांच्या रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स या आयोगानं पण हे शिफारस केली होती की तुम्ही अशी प्रकारची एक बँक स्थापन करा ज्याच्यामधून काहीतरी मनी सप्लाय हा डिसेंट्रलायझेशन होईल मनी सप्लायचं आणि मग प्रत्येकाला तो बेनिफिशियल होईल. तिसरी गोष्ट काय की 8 सप्टेंबर 1933मध्ये एक विधेयक मांडण्यात आलं आणि ते मान्य होऊन 6 मार्च 1934मध्ये
गव्हर्नर जनरलची मान्यता त्यांना मिळाली. ठीक आहे, मग गव्हर्नर जनरलची मान्यता एकदा मिळाली त्यावेळी बघा आता हे पिरियड कधीच आहे. ठीक आहे, हा बिफोर इंडिपेंडन्सचा पिरियड आहे 1934. ठीक आहे, 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये होतो आपण. त्याच्यानंतर तर हे विधेयक कधी मांडलं बघा, 8 सप्टेंबर 1933 हे एक विधेयक मांडलं, जे की 6 मार्च 1934ला त्यांना मान्यता मिळाली. त्यामुळे हे विधेयक RBI ॲक्ट 1934 या नावानं स्वीकृत झालं आणि 1 एप्रिल 1934ला ही बँक स्थापन झाली. आता बऱ्यापैकी जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर इथे डायरेक्ट स्थापना पण विचारली आणि एकाच एक्झाममध्ये असं विचारलं होतं की ते विधेयक कधी मांडलं होतं. तर ही तारीख आली बघा, 8 सप्टेंबर 1933. ही तारीख पण तुम्ही काय करा, नोट करून घ्या की 8 सप्टेंबर 1933ला हे विधेयक मांडलं आणि मग 1934मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि त्याच्यामुळं हा RBI ॲक्ट 1934 आला आणि मग आपली स्थापना म्हणजे बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935ला झाली. ठीक आहे, तर तुम्हाला इथपर्यंत कळालं की बँकेची स्थापना बेसिकली कशी झाली RBIची. सो याच्यावर एक सेकंद, याच्यावर पण काही क्वेश्चन जे आले तेच मी पॉईंट तुम्हाला इथे सांगितले की हे इयर याच्यावर एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर वैशिष्ट्यांवर एक क्वेश्चन आला होता आणि ह्याची स्थापना कशी झाली हे समजण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये पण 2 क्वेश्चन तयार होतात की सर्वप्रथम शिफारस कोणी दिली, तर वॉरन कुठल्या गव्हर्नरने दिली, गव्हर्नर जनरल, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की वॉरन हेस्टिंगने दिली. ठीक आहे, कमिशन कोणाचं होतं, तर ते हिल्टन यंग यांचं होतं. कधी होतं, 1926 साली होतं. ठीक आहे, इथं दिसत नसेल तुम्हाला, आता दिसेल 1926. त्याच्यानंतर 8 सप्टेंबर 1933 ते विधेयक मांडलं, हे 34ला ते पास झालं म्हणून 34 ॲक्ट झाला आणि 34 ॲक्टनुसार RBI 1 एप्रिल 1935ला स्थापन झाली. याचं भाग भांडवल किती आहे रे, याचं भाग भांडवल किती, 5 करोड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 31 मार्च 1947 पर्यंत ब्रह्मदेश म्यानमार सरकारची बँक म्हणून ती कार्य करत होती. आता बघा कारण का, आणि 15 ऑगस्ट 1947 पासून 30 जून 1948 पर्यंत RBI ही पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेचे कार्य करत होती. तर एक क्वेश्चन किंवा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये जर असा क्वेश्चन आला की बाबा RBI यांनी कुठल्या दुसऱ्या देशाचं काम केलेलं आहे का सेंट्रल बँक म्हणून, ठीक आहे, तर हो केलेलं आहे. कोणत्या देशाचं केले, तर 1 म्यानमार आहे आणि 2 पाकिस्तान आहे. एवढं 2च पॉईंट लक्षात ठेवा. कधीपर्यंत केला हा काही येत नाही क्वेश्चन, पण ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बायफर्केट झाला आपला देश, त्यावेळी इंडिया आणि पाकिस्तान अशा 2 ह्याच्यामध्ये झाला आणि मग ज्यावेळेस पाकिस्तान नवीन देश झाला त्यावेळी सगळंच नवीन एकदम करून त्यांना भाग नव्हतं, म्हणजे पॉसिबल नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं की बाबा सेंट्रल बँक जी होती ती दोन्ही कंट्रीसाठी डील करत होती आणि 30 जून 1948 पर्यंत पाकिस्तानसाठी ती मध्यवर्ती बँक ॲज अ मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती. मग त्याच्यानंतर पाकिस्तानने सेपरेट त्यांची सेंट्रल बँक स्थापन केली. तर हा एक पॉईंट झाला. आता RBIचं राष्ट्रीयकरण का करण्यात आलं, बेसिकली राष्ट्रीयकरण केलं म्हणजे काय, तर नॅशनलाइज केली. RBIच्या सरकारच्या धोरणामध्ये सुसूत्रता असावी आणि 2 चलनविषयक व बँकविषयक प्रश्न योग्य रीतीने हाताळले जावे, याच्यामुळे काय केलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. विधेयक कोणी मांडलं, तर C.D. देशमुख यांनी मांडलं बघा. ठीक आहे, जे की आफ्टर इंडिपेंडन्स नंतर पहिले गव्हर्नर म्हणून ओळखलं जातं C.D. देशमुख यांना. तर हे विधेयक कोणी मांडलं, तर C.D. देशमुख यांनी मांडलं आणि कायद्यानुसार RBIचे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ठीक आहे, सो तुम्हाला ही तारीख विचारली जाईल की राष्ट्रीयकरण कोणत्या साली करण्यात आलं, तर ते 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याच्यानंतर बघा याचं मुख्यालय कुठे आहे, तर कलकत्तामध्ये 1935 ते 1937 होतं. आता जर तुम्ही हिस्ट्री थोडी वाचली असेल तर तुम्हाला कळेल बघा की हिस्टॉरिकल पॉईंटमध्ये बेसिकली बेंगॉल हा खूप मोठा हब होता आणि जे सुरुवातीला जे आलं ते सगळं बेंगॉलमध्येच आलं. मग तिथून मग बघा काही गव्हर्नर जनरल असे होते की त्यांनी इव्हन कॅपिटल पण ट्रान्सफर करायची घोषणा केली होती, पण ती काही ठिकाणी अनसक्सेसफुल झाली. इव्हन दिल्ली सल्तनतचा ज्यावेळेस तुम्ही मिडेवल हिस्ट्रीमध्ये टॉपिक पाहता त्यावेळी पण तुम्हाला कळेल की एका राजाने दिल्ली टू लाहोर असं पण केलं होतं, दिल्ली टू आग्रा असंही केलं होतं आणि मग ते आग्र्याला वगैरे नाही व्यवस्थित झाली. किंवा एका गव्हर्नर जनरलने ते इकडं पण आणलं होतं, आय गेस औरंगाबादच्या दौलताबादमध्ये पण आणलं होतं, राईट. सो पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. पण बेसिक हब जे होतं ते कलकत्ता होतं. सो इथे तुम्हाला एकच पाहिजे की मुख्यालय याचं कुठे आहे, कलकत्ताला आहे 1935 ते 1937 आणि त्याच्यानंतर मग मुख्यालय चेंज झालं कारण मुंबई आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया ही मुंबई आहे आणि मग त्यांनी मुंबईमध्ये ते ट्रान्सफर केलं. सध्या जर क्वेश्चन तुम्हाला आला की RBIचं मुख्यालय कुठे आहे, तर ते ऑब्वियस मुंबईला आहे. 1937 पासून आजपर्यंत तरी तिथे आहे, ह्याच्या पुढं पण तिथेच राहील, हालणार नाही कुठे. त्याच्यानंतर एक RBIचं संचालक मंडळ असतं बघा. एक क्वेश्चन असा येतो, तर हा एक चार्ट मी दिला आहे तुम्हाला की RBIचं संचालक मंडळामध्ये पहिला क्वेश्चन असा येईल की ह्याच्यामध्ये मेंबर किती आहेत, तर ह्याच्यामध्ये मेंबर आहेत 21, बरोबर. तर 21 पैकी मग आहेत कसे, तर 16 हा गैरशासकीय संचालक आहेत आणि 5
हे 4+1 5 म्हणजे काय, त्यातला एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. ठीक आहे. त्याच्यानंतर 16मध्ये काय आहे बघा, म्हणजे हे 16 आणि 5 21 झाले बघा. ठीक आहे, 16 आणि 5 21 हे RBI संचालक मंडळ झालं. त्याच्यानंतर 16मध्ये जे नेमलं जातं त्याची नेमणूक ही केंद्र शासनाद्वारे होते. 1 2 यांचा कालावधी 5 वर्षासाठी असतो आणि ह्याचं निवृत्ती वय 60 असतं. हे डायरेक्ट ॲज इट इज स्टेटमेंट वाईज येते की बाबा गैरशासकीय संचालक मंडळ जे आहे अंडर RBI संचालक मंडळामध्ये, तर त्याची नेमणूक कोण करतं, तर त्याची नेमणूक हे केंद्र शासन करतं. कालावधी यांचा किती, तर 5 वर्षासाठी. निवृत्ती वय किती, तर 60. त्याच्यानंतर 4+1 म्हणजे हे जे टोटल 5 आहेत हे कोण आहेत, तर हे एक आहेत ते RBIचे गव्हर्नर आहेत, बरोबर. आणि दुसरे जे 4 आहेत ते डेप्युटी गव्हर्नर आहेत. आता हे नेमके व्यक्ती सद्यस्थिती तरी कोण आहेत हे आपण बघू खाली. ठीक आहे. याची नेमणूक कोण करतात, तर ऑब्व्हियस केंद्र शासनाद्वारेच नेमणूक होते. किती वर्षासाठी, तर ऑब्व्हियस 5 वर्षासाठीच होते, बरोबर. पण याचं निवृत्ती वय वेगळे बघा. इथं किती होतं, 60, इथं किती आहे, 62 आहे. आणि पुनर्नेमणुकीसाठी हे पात्र असतात बघा. रिसेंटली शशिकांत दास यांना परत पुनर्नेमणूक दिली. ठीक आहे, गव्हर्नर म्हणून RBIचे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला एक पॉईंट क्लिअर काय झाला की याची नेमणूक कालावधी जवळपास सेम आहे, पण निवृत्ती वयाचं 60 आहे, याचं मात्र 62 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचे काही स्थानिक मंडळ आहेत का, तर हो. एक मिनिट, शशिकांत दास हे 25वे गव्हर्नर जनरल म्हणून काम करत आहेत सध्या. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन येईल की बाबा कितवे गव्हर्नर आहेत, तर सध्या 25वे आहेत. आणि सध्याचे जे डेप्युटी गव्हर्नर आहेत ते कोण आहेत, एक मायकल देबाव्रता पात्रा म्हणून आहे, एक DB पात्रा म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. एक M राजेश्वर राव म्हणून आहेत. 3 रविशंकर आणि स्वामीनाथन जे, हे असे त्यांचे नाव आहेत, जे की हे 4 डेप्युटी गव्हर्नर म्हणून सध्या कार्य करत आहेत आणि एक गव्हर्नर. सो हे 4+1चं तुम्हाला कळालं असेल बघा. ठीक आहे. हे लोक आहेत ते. त्याच्यानंतर RBIचे जे स्थानिक मंडळ आहेत ते कुठे आहेत, तर बघा 4 मंडळ आहेत बघा. एक मुंबई आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे आणि दिल्ली आहे. तुम्ही गोल्डन ठीक आहे, एक काय नाव होतं बघा त्याचं, गोल्डन हायवे, राईट. सो ह्याच्यामध्ये बघू शकता बघा, हे दिल्ली आहे, राईट, इथे. त्याच्यानंतर हे इकडं कलकत्ताला जातं. ठीक आहे. हे मुंबईला जातं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडे खाली काय, चेन्नई. ठीक आहे. तो गोल्डन इक्विव्हॅलंट असं आपण म्हणतो त्याला, इक्विव्हॅलंट, बरोबर. सो मुंबई, कोलकाता आणि चेन्नई आणि दिल्ली एवढे हे RBIचे स्थानिक मंडळ आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक स्थानिक मंडळामध्ये 5 सभासद असतात. किती असतात, 5. त्याच्यानंतर याची नेमणूक कोण करतं, केंद्र सरकारच करतं. आणि कार्यकाळ किती, तर 4 वर्ष. पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात का, तर हो असतात. आणि RBIची विभागीय कार्यालय किती आहेत, 27. हे पण बघा, एकदम टू द पॉईंट्स आहेत. याच्यावर पण क्वेश्चन येतो की 4 स्थानिक मंडळ आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये किती आहेत, सभासद, तर 5 आहेत. त्याच्यानंतर याची नेमणूक कोण करतं, तर ऑब्व्हियस केंद्र सरकार करतं. किती वर्षाच्या कालावधीसाठी, तर 4 वर्षाच्या. पुनर्नेमणूक असते का, तर ऑब्व्हियस असते. पुनर्नेमणूक कोणाला नसते. आता हे खाली ना म्हणजे आपण खाली ज्यावेळेस आता येऊ मॉनिटरी पॉलिसीमध्ये वगैरे, त्यावेळी मी तुम्हाला क्लिअर करतो हे. ठीक आहे. सध्या तरी सगळे पुनर्नेमणुकीसाठी पात्र आहेत. हे लोक म्हणजे जे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर आहेत यांना सुद्धा पुनर्नेमणुकीसाठी पात्र आहेत हे. ठीक आहे. नाही असं काही नाही आहे ते. म्हणजे पुनर्नेमणूक म्हणजे काय की बाबा सपोज एक माणूस 5 वर्ष या टर्मसाठी जर नियुक्त झाला, ठीक आहे, तर त्याची 5 वर्ष टर्म संपल्यानंतर तो पुन्हा 5 वर्षासाठी होऊ शकतो. ठीक आहे. त्याला आपण पुनर्नेमणूक असं म्हणतो. ठीक आहे. हे पण काही पॉईंट आहेत बघा की RBIचे पहिले गव्हर्नर श्री ऑसबॉर्न आर्कल स्मिथ 1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937 एवढा कालावधी आहे त्यांचा. त्याच्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख 11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949. त्याच्यानंतर सर्वाधिक काळासाठी गव्हर्नर बेनिगल रामाराव हे 1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957 पर्यंत होते. आणि RBIचं जमा खर्चाचे जे वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. हे कधीपासून झालं, हे 2020-21 पासून झालं. हे आत्ता मला वाटतं 2018ला MPSCच्या कुठल्या तरी पेपरमध्ये क्वेश्चन आला होता. मला ते एक्झामचं नाव आठवत नाही आहे, पण तो कधीपासून करण्यात आला, तर तो 2020-21 पासून करण्यात आला. क्वेश्चन असा विचारला होता की जमा खर्चाचं वर्ष जे आहे म्हणजे काय, इकॉनॉमिक इयर, फायनान्शियल इयर. जसं आपण म्हणतो ना की आपलं फायनान्शियल इयर हे का बरं झालं, का नाही झालं, हे पण मी तुम्हाला सांगतो. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे प्रत्येक गोष्टी मागं. त्यात आपल्याला लेक्चरमध्ये सगळ्याच गोष्टी एकत्र करता येणार नाही आहेत. सेग्रिगेटेड मॅनरनं आपण जाऊया. हे झालं तुम्हाला, हा एक पॉईंट झाला की RBIचे पहिले गव्हर्नर सध्या कोण आहेत ते तर आपण वर पाहिले. पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, सर्वाधिक काळासाठी कोण होते, हा क्वेश्चन अजून आलेला नाही आहे बघा. हा क्वेश्चन येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये की बेनिगल रामाराव जे आहेत. त्याच्यानंतर RBIचे जमा खर्चाचं जे वर्ष आहे ते कोणतं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेला आहे. कधीपासून आला आहे, हा पण आता रिसेंटली येऊन गेला आहे. तो पुन्हा येणार नाही का, तर असं काही नाही. PYQ खूप रिपीट होतात.
त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता बघा RBIची काही कार्य आहेत बघा. ठीक आहे. सो काय कार्य आहेत RBIचे? 3 प्रकारामध्ये कार्य म्हणतात. एक काही ट्रॅडिशनल आहेत, परंपरागत. ठीक आहे. एक पर्यवेक्षणात्मक आहेत आणि एक जे आहे ते प्रवर्तनात्मक एक आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये परंपरागत तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बँकेची बँक म्हणून ओळखली जाते. बरोबर. जसं मी तुम्हाला म्हणलं की एखाद्या बँकेमध्ये जर जर कॅपिटल नसेल तर मग ते कॅपिटल देण्याचं काम सुद्धा RBI करते. ठीक आहे. सो बँकेची बँक म्हणून ओळखली जाते. कस्टोडियन ऑफ फॉरेन एक्सचेंज. आता हा पॉईंट आपण नंतर खाली बघूया. फक्त परकीय चलन साठा असं नाव ऐकून असाल तुम्ही, किंवा नसलं तरी काही काळजी करू नका, पुढं आपण सिलेबसमध्ये हे बघणारच आहोत कसं कसं आहे. सरकारची बँक म्हणून पण ओळखली जाते, जसं आपण वर पाहिलं. आणि क्रेडिट कंट्रोल म्हणजे पतनियंत्रण पण हीच बँक करते. हे झालं परंपरागत कार्य. RBIचे दुसरे पर्यवेक्षणात्मक कार्य काय? पर्यवेक्षण म्हणजे काय? मॉनिटर आणि किंवा रेग्युलेट. त्याच्यामध्ये बँकांना परवाना देणं असेल, बँकाची तपासणी असेल, बँकाच्या कार्यपद्धतीचे आणि व्यवस्थापनावरील नियंत्रण असेल, आणि शाखा परवाना देणे म्हणजे काय? सपोज एखादी दुसरी ब्रँच वाढवायची, शाखा वाढवायची, त्याची परवानगी कोण देतं? तर ऑब्वियस RBIच देतं. त्याच्यानंतर बँकाचं विलिनीकरण असेल. सध्या तर सगळा एवढा मोठा गोंधळ आहे बघा, खूप साऱ्या बँकेचं विलिनीकरण करतोय आपण. 1-2 बँक जे काय की ज्यांच्यामध्ये म्हणजे फायनान्शियल इश्यू वगैरे यायला लागला आहे, किंवा अजून काही इश्यू यायला लागले आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू यायला लागलेत, तर ते 2-3 बँकाची मिळून आपण एक मोठी बँक बनवतोय. SBIमध्ये पण खूप साऱ्या बँक रिसेंटली विलिनीकरण झाल्या बघा. ठीक आहे. सो सेम तसंच. त्याच्यानंतर काही प्रमोशनल फंक्शन पण आहेत, जसं की सहकारी बँक व्यवसायाचे प्रवर्तन असेल, कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचं प्रवर्तन असेल, आणि औद्योगिक वित्तपुरवठा प्रवर्तन असेल. हे कोण करतं? SIDBI करतं, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. सो जी 1990 साली स्थापन झाली. हे नेमके आता खाली डिटेलिंगमध्ये बघू आपण खाली काय आहे. सो हे बेसिकली RBIचे कार्य आहेत. त्याच्यानंतर एक मौद्रिक धोरण समिती एक आहे. ठीक आहे. मौद्रिक धोरण समिती 2016 इथे ते स्थापन झाली. याच्या अगोदर आपण बँक कशी वर्क होते हा एक कन्सेप्ट बघू. ठीक आहे. सो बँक कशी वर्क होते बघा. इथे काही लोक आहेत, राईट. सो आता हे खूप सारे लोक आहेत. तर यांनी काय केलं? फॉर एक्झाम्पल एक बँक आहे, अच्छा एवढंच होतं. ठीक आहे. एक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, राईट. आणि हा एक मनुष्य बघा. ह्याला काय करायचं? कोचिंग इन्स्टिट्यूट काढायचं. ठीक आहे. आणि मग ह्याला कोचिंग इन्स्टिट्यूट टाकण्यासाठी काय होणार? फायनान्स लागेल ना, ऑब्वियस फायनान्स लागेल. तर हा किंवा लोन म्हणतो आपण त्याला, लोन लागेल. मग तो लोन कुठं घेईल? ऑब्वियस बँकेमध्ये येईल. पण बँकेकडे स्वतःकडे पैसा पाहिजे ना. तो स्वतःकडे पैसा नाही आहे. मग तो काय करतो की आता बँक काय करते? ह्या सगळ्यांची जी सेव्हिंग आहे, कुठे सेव्हिंग असेल? करंट अकाउंटमध्ये असेल, बरोबर. काही सेव्हिंग अकाउंटमध्ये असेल, बरोबर. किंवा यातले काही लोक ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्यांनी काय केलं की काही टर्म डिपॉझिट असेल. ठीक आहे. टर्म डिपॉझिट ते एक असेल, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की FD ऐकून असेल बघा. ठीक आहे. FD असेल किंवा RD असेल. ठीक आहे. याच्यामध्ये काहीतरी पैसा गुंतवला. याला यांनी SBIने सांगितलं की आम्ही तुम्हाला काय करू, 6 ते 7% या इंटरेस्ट रेटनं आम्ही तुम्हाला काय करू? व्याज देऊ तुमच्या त्या सेव्हिंगला. मग यांनी काय केलं की ह्या SBI बँकेमध्ये तो मनी ठेवला. आणि तो मनी ठेवल्यानंतर या मनुष्यानं काय केलं? लोन घेतलं. मग ह्यानं सांगितलं की मी तुम्हाला लोन देतो. हा म्हणाला की मला 20 लाख रुपये लोन पाहिजे. कायसाठी पाहिजे? तर त्याला एक कोचिंग इन्स्टिट्यूट काढायचं. मग त्यानं काय केलं की 20 लाख रुपये लोन घेतलं. ठीक आहे. सो हा 20 लाख रुपये लोन कुठून घेईल? ऑब्वियस बँकेमधून घेईल. बँकेमध्ये पैसा कुठून आला? तर यांनी सेव्हिंग म्हणून ठेवलेलं आहे. यांना बँक काय करते? याला 6 ते 7% पैसा देते आणि 10% याला व्याजदर लावतो, बरोबर. जर याला 10% व्याज लागत असेल, ठीक आहे, तर बँकचं प्रॉफिट किती आहे? जवळपास 3 ते 4% आहे, बरोबर. 3 ते 4% जर प्रॉफिट असेल म्हणजे ह्या 3 ते 4% प्रॉफिटमध्ये ही बँक वर्क होते. सो बेसिकली हे बँकेचं वर्किंग आहे बघा, की स्टेट बँकेमध्ये कुठून तरी म्हणजे लोकांचा पैसा येतो, तो दुसऱ्या एका व्यक्तीला दिला जातो. तर ह्यालाही कोचिंग इन्स्टिट्यूट टाकायचं म्हणून ते उदाहरण. कोणाला इंडस्ट्री टाकायची, कोणाला अजून स्कूलिंगमध्ये पाहिजे, किंवा कोणाला ॲग्रिकल्चर लोन पाहिजे. तर बेसिकली डिफरंट टाईप्स ऑफ लोन्स जे बँक प्रोव्हाइड करते, ती बँकला पैसा कुठून मिळतो? तर ऑब्वियस या लोकांकडून तो पैसा येतो आणि मग तो पुढे लोनमध्ये कर्ज म्हणून दिलं जातं. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलो आहे आज. याच्या पुढचं लेक्चर आपण उद्या बघूया की हे बँकचं वर्किंग कसा झालं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं की बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली, सिलेबस आपला काय. 2 आपण काय पाहिले की अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले. तिसरी गोष्ट आपण काय पाहिली की RBIची स्थापना कशी झाली.
टोटल पॉईंट ते 10-12 जे पॉईंट आहे त्याच्यावर सगळे PYQ येऊन गेलेत. चौथा पॉईंट आपण काय पाहिलं की त्याचं राष्ट्रीयकरण कोणाच्या काळामध्ये झालं, ते विधेयक कोणी मांडलं किंवा अजून काही, आणि त्याच्यानंतर बँक कशी वर्क होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता इथून म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे एक पॉईंट बघूया, आणि त्याच्यामध्ये हे जे ऑपरेशन्स आहेत तुम्हाला दाखवून देतो एकदा. ठीक आहे. सो याच्यामध्ये जे बँकिंग ऑपरेशन आहेत साधने, काही क्वांटिटिव्ह असतील काही क्वालिटेटिव्ह असतील, हा खूप कन्सेप्च्युअल पार्ट आहे, आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये हाच पाहणार आहोत. बँक रेट म्हणजे काय, रेपो रेट म्हणजे काय, किंवा बेसिकली SBIला RBI कसे पैसा देते, त्या कॉन्सेप्ट्स आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो इथे आपण थांबू आणि पुढच्या लेक्चरला आपण भेटू. थँक्यू.